ही थेट दृश्य आहेत नागपुरातली। उपमुख्यमंत्री अजित पवार आता बाहेर आलेले आहेत। ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। त्याआधी ते जे भेटायला कार्यकर्ते आलेले आहेत, पदाधिकारी आलेले आहेत, त्यांच्या भेटी घेत आहेत। अजित पवारांचा हा सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आणि त्याच्यासाठी त्यांचा वेगळा लुक देखील बघायला मिळतोय। जाड टी शर्ट आणि त्यावरती ब्लेझर असा अजित पवारांचा हा वेगळा हटके लुक आहे। मागच्या काही महिन्यांपासून ते आपल्या वेगवेगळ्या लुकमुळे, पेहरावांमुळे चांगले चर्चेत होते। आता हिवाळी अधिवेशनात नागपुरात ते सहभागी होतील। आपल्या सरकारी निवासस्थानातून बाहेर पडून जवळच असलेल्या विधिमंडळात ते पोहोचतील। सध्या विधिमंडळात गाजत असलेले वेगवेगळे मुद्दे, छगन भुजबळांची नाराजी, याबद्दल अजित पवार माध्यमांशी काही बोलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मागच्या 2 दिवसांपासून ते हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेले नव्हते, ते पोहोचले नव्हते तिथे। मात्र कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांच्या सुरू होत्या। इतर नेते मंडळींशी ते फोनवरून संपर्कात होते। ते आता नागपुरात पोहोचलेले आहेत आपल्या निवासस्थानी आणि तिथं बऱ्याच नेत्यांनी, अगदी शरद पवार गटाच्या नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजासाठी आपल्या सरकारी निवासस्थानातून बाहेर पडले। शरद पवारांची जी स्टाईल आहे, सकाळपासून कामाला लागणं, कार्यकर्ते पदाधिकारी जे लोक कामं घेऊन, फायली घेऊन, कागदपत्र घेऊन आलेली आहेत, ती सगळी जमा करायची, आपल्या पीएकडे हस्तांतरित करायची, जेणेकरून ती कामं होतील आणि त्यानंतर मुख्य कामांना लागायचं। तेच काम अजित पवार देखील आता करताना बघायला मिळत आहे। कार्यकर्त्यांनी आणलेले पेपर, त्यांची कामं समजून घेतात, त्यांच्याशी बोलतायत आणि यानंतर ते विधिमंडळाच्या कामकाजात देखील सहभागी होतील। मंत्र्यांचा शपथविधी झालेला असला तरी अजून खातेवाटप झालेलं नाही। हे खातेवाटप अजित पवारांमुळे रखडलंय असा सवाल पत्रकारांनी विचारला असता अजित पवारांमुळे खातेवाटप रखडलेलं नाही अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी मिटकरी यांनी दिली। एकीकडे सत्तेत आलेले असले तरी अजित पवार गटातले अनेक नेते अजूनही नाराज आहेत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी दूर करणं, खातेवाटपामध्ये योग्य ती, चांगली ती खाती आपल्या पदरात पाडून घेणं, सोबतच कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणं, विधिमंडळाचं कामकाज अटेंड करणं आणि त्याला उत्तर देणं, अशा अनेक गोष्टी अजित पवारांनी यापुढे देखील करायच्या आहेत। विधिमंडळासाठी अजित पवार आता थोड्याच वेळात रवाना होत आहेत। त्यांच्या निवासस्थानी, सरकारी निवासस्थानी सध्या ते आहेत। विधानसभेच्या कामकाजा करताना तेव्हा अजित पवार आज अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार असं अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेत सांगितलंय आणि त्या अनुषंगाने अजित पवार आज विधिमंडळात काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। थेट जाऊयात नागपूरला, आमचे प्रतिनिधी अमर काणे आता आपल्यासोबत आहेत। अमर, अजित पवार अजूनही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। विधिमंडळाच्या दिशेने ते कधीपर्यंत पोहोचतायत? माध्यमांना प्रतिक्रिया ते देणार आहेत का? विजयगड मधनं ते बाहेर पडतात, त्यांची गाडी लागलेली आहे, ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याचं माहिती मिळते आहे। आता थोड्याच वेळात म्हणजे गाडीत बसतील आणि विधिमंडळाच्या दिशेने निघतील। त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ सुद्धा आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार हे दिसत म्हणजे कोणालाच भेटले नव्हते। आज सकाळी 8 वाजल्यापासून ते कार्यकर्त्यांना भेटणं त्यांनी सुरू केलं आणि त्यानंतर सकाळपासूनच त्यांना भेटायला रीग लागली होती, वेगळे मंत्री आले होते आणि आता माध्यमात सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्नरत आहे। पण आता अजूनही त्यांना कार्यकर्त्यांचा संपूर्ण गराडा टाकलेला आहे। सकाळपासून हसन मुश्रीफ, अदिती तटकरे आणि वेगवेगळे नेते जे आहेत, ते अनिल पाटील, हे सगळे नेते येऊन अजितदादांना भेटलेले आहे आणि कधी प्रतिक्रिया देतात याकरता सगळेच माध्यम त्यांची प्रतीक्षा करत आहे। पण गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून अजितदादा नव्हते। खरं तर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तेव्हा अजितदादांची शेवटची झलक मिळाली होती। त्यानंतर आज सकाळी 8 वाजता प्रथमतः अजितदादा कार्यकर्त्यांसमोर
आले आणि भेटीगाठी सुरू केल्या आणि आता आपण ते दृश्य पाहतोय. अजितदादा 2 दिवसानंतर ते बाहेर कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसत आहे आणि विधिमंडळाच्या कामकाज अगदी थोड्याच वेळात रवाना होणार आहे. निश्चित अमर, त्यासोबतच छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील अजित पवार करणार आहेत. त्यांची खास ते भेट घेणार आहेत अशी माहिती मिळतेय. ही भेट नेमकी कधी होणार आहे? भेटची तारीख निश्चित झाली नसली तरी काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेत्यांनी त्यांनी माहिती दिली आहे की अजितदादा, सुनील, काही वरिष्ठ नेते हे छगन भुजबळ यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुद्धा सुरू झाल्या. पण नेमकी भेट कधी होईल हे स्पष्ट झालेलं आहे. खरं तर छगन भुजबळ नाराज आहे. आपण बघू शकतो अजितदादा आता गाडीकडे जात आहे. त्यांची प्रतिक्रिया घेण्यात त्यांची प्रतिक्रिया दादा 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 नोटरीची पण होती तुम्ही. दादा तब्येत कशी आहे दादा? दादा तब्येत कशी आहे दादा? थांबा थांबा दादा तब्येत कशी आहे? लागेला नाही नाही समोरच्या आठवण दादा तब्येत दादा दादा तब्येत कशी आहे? पुढे दादा एक प्रतिक्रिया दादा दादा 2 दिवसानंतर चला दादा पाय बघा पाय खाली गाडी पाय दादा तब्येत ओके दादा चला